नमस्कार मित्रांनो. खऱ्या अर्थानं देह जिद्द चिकाटी काय असते आणि या देहवेड्या युवतीने अक्षरशः या माळशिरस तालुक्यातून पहिल्यांदाच पायलट होण्याचं स्वप्न की जणू त्या स्वप्नांना आणि त्या देह चिकाटी जिद्दीला जणू आकाशालाच भरारी मारण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय, आकाशालाच गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अशा या जिद्दी चिकाटी देह असणाऱ्या कल्याणी शिंदे यांच्याशी आज आपण त्यांचं पायलट होण्याचा जीवन प्रवास काय असतो हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम मला तुमचा एक अल्प परिचय द्या. मी कल्याण नानासाहेब शिंदे. मी शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील आहे. मी माझं इनिशियल एज्युकेशन प्रायमरी एज्युकेशन शिंदेवाडीमध्ये कंप्लीट केलं 10th पर्यंत. देन मी 11वी 12वी माझी बारामती शहादानगर येथे कंप्लीट केली. तुम्हाला पायलट होण्याची प्रेरणा कुठून भेटली? मला माझी पायलट होण्याची प्रेरणा माझ्या वडिलांकडून भेटली आणि माझंही स्वप्न होतं की मला माझ्या गावासाठी काहीतरी वेगळं करायचंय, जे की माझ्या गावातल्या लोकांना माहित नाही, माझ्या तालुक्यातल्या लोकांना माहित नाही, ते मला करायचं होतं. त्याच्यासाठी मी स्वतःहून ठरवलं की मला वेगळं काहीतरी एव्हिएशन मध्ये करिअर करायचंय. तिथून माझी प्रेरणा ती स्टार्ट झाली. तर मॅडम मला विचारायचं होतं की आज आपण पाहतोय की माळशिरस तालुक्यामधून एक पहिली एकमेव व्यक्ती तुम्ही असाल की एक युवती की तिनं आज एक तालुक्यासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे, एक पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. खऱ्या अर्थानं आमच्यासाठीच नव्हे तर एक तरुण पिढीसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ह्यासाठी लागणारा जो खर्च आहे तुमच्या शैक्षणिकसाठी तो एक मोठी रक्कम असते आणि ह्यातून तुम्हाला घरच्यांनी कसा आधार दिला किंवा ती एवढी मोठी रक्कम तुम्ही कशी उभी केली? माझ्या फॅमिलीने माझ्यासाठी खूप सपोर्ट केला फायनान्शियल, पण त्यांनी जे फायनान्शियल जमवताना जे त्यांना त्रास झाला ते फक्त मी शब्दात नाही बोलू शकत की त्यांना किती त्रास झाला, किती त्यांनी काय काय झेललं, काय काय सोचलं, त्यांनी पैसे कुठून आणले, कसे आणले, तो खूप त्यांना त्रास झालेला. पण त्यांनी मला शेवटपर्यंत इथपर्यंत पोहोचवलं. आणि जे मी आज आहे ते फक्त माझ्या आई वडिलांमुळेच आहे. त्यांनी मला इथपर्यंत आज पोहोचवलं ते फक्त मला माहिती मला त्यांनी मला कसं पोहोचवलंय. खरंच एक आई वडील म्हणून तुमचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या मुलीनं जे तुमचं जे स्वप्न होतं तिचंही स्वप्न होतं पायलट बनण्याचं, ते आज पूर्ण केलेलं आहे. आणि ह्या उद्देशातून तुम्हाला काय वाटतंय तिनं जे आज स्वप्न पूर्ण केलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगसाल? आम्ही एवढंच सांगू शकतो की लहानपणापासून तिची जिद्द आणि चिकाटी या जोरावर ती पुढे जात होती आणि आम्हाला त्याचा अभिमान होता की ही हळूहळू पुढे चालली आहे आणि आम्ही तिला कुठंच कमी पडलो नाही. आमची थोडीशी आम्ही गरज कमी केली, परंतु तिला तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही तिला मागं पाहू दिलं नाही. याचा आम्हाला गावाला गावासाठी काहीतरी करायचं हे सुद्धा आम्हाला चांगलं वाटतं. या दृष्टीनं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याचे यश तिला मिळाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही काय करता? माझ्या मुलीने जे यश मिळवले त्याबद्दल माझ्याकडे शब्द अगदी अपुरेसे आहेत. त्यासाठी मी एकच बोलू शकते की माझी मुलगी माझ्या गावातून आणि तालुक्यातून तिनं जे यश मिळवले त्याबद्दल मला खूप आनंद झालाय, एवढं सांगू शकते. तुम्ही हे पायलट होण्यासाठी ट्रेनिंग कुठून घेतलं? मी माझं ट्रेनिंग कारवर एव्हिएशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इथून घेतलं. माझा पूर्ण कालावधी 2 वर्षांचा होता. त्याच्यामध्ये मी माझे पेपर्स आणि ट्रेनिंग दोन्ही कंप्लीट केलं. मला विचारायचं होतं की हे प्रशिक्षण घेताना तुम्हाला काही तिथे अडचणी आल्या का? अडचणी तशा म्हणजे की मी एक तर बाहेर राहत होते घरापासून आणि तिथे फ्लाइंगला थोडा त्रास व्हायचा. त्यात मी पेपर आणि फ्लाइंग दोन्ही सोबत केल्यामुळे त्यात मला थोडा त्रास होत होता. त्याच्यामुळे मला असं फुल मेंटली असं त्रास होऊन जायचा की कसं होणार, काय होणार, होईल का नाही, ही मला अशी भीती राहायची की बाबा मी करू शकेल का नाही. पण मला मम्मी पप्पांच्या स्वप्नासाठी करायचंच होतं. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही विमान उडवलं त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? माझा पहिला अनुभव म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसणार होते. माझी पहिली जी सॉर्टी झाली त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा विमानात बसणार होते. मी आधी कोणत्याच विमानात वगैरे बसले नव्हते. त्याच्यामुळे मला थोडी भीती पण वाटत होती की
कसं होईल, काय होईल, कसं असतं विमानामध्ये, ते मला काहीच अनुभव नव्हता. पण जेव्हा मी बसले त्यावेळेस मला ते समजलं की कसं असतं विमानामध्ये, काय असतं. पण माझी पहिली सॉटी खूप छान होती. आता तुम्ही पायलट झालाय, पण इथून पुढे तुमची वाटचाल कशी असणार आहे? इथून पुढे मला एअरलाईनसाठी कॅप्टन बनायचे. माझं इथून पुढे मी आता प्रिपरेशन स्टार्ट केले एअरलाईनसाठी आणि मी एअरलाईन कॅप्टन लवकरच होईल. तुम्हाला असं कधी वाटलं का हा मार्ग खूप कठीण आहे, किंवा असं बाबा हा मार्ग नको, आता हे क्षेत्र सोडून द्यावं, असं कधी वाटलं का? असं तर मला कधी कधी काही वाटलं नाही, कारण माझं स्वप्न होतं आणि मेन म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न होतं. मला ते पूर्ण करायचं होतं. जर मी अर्ध्यामध्ये कुठे थांबले असते तर त्यांचंही स्वप्न अधूर राहिलं असतं. आणि जे मला दाखवायचं होतं की सर्वसामान्य पण लोक काहीतरी करू शकतात, किंवा मला माझ्या जे तालुक्यासाठी, माझ्या गावासाठी जे करायचं होतं ते मी करू शकत नव्हते, पण मी कधीच थांबायचा विचार नाही केलेला. मी तुमचं लहानपणापासून पायलट होण्याचं स्वप्न होतं की नंतर ह्या क्षेत्राकडे वळला? लहानपणापासून तसं माझं काही स्वप्न नव्हतं, पण माझं लहानपणापासून एवढं एक स्वप्न होतं की जे माझ्या तालुक्यामध्ये जे लोकांना माहित नाहीये, जे माझ्या गावामध्ये लोकांना माहित नाही, ते मला करायचे. आणि नंतर मी खूप सर्च केल्यानंतर मला समजलं की या फील्डमध्ये नाहीये. तर माझ्या पप्पांचं पण स्वप्न होतं की मी पायलटच बनावं, म्हणून मी हा मार्ग निवडला. सर्वसामान्य कुटुंबातील आता जर कुणाला पायलट बनायचं असेल तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? तसं पायलटच बनायचं नाही तर कोणतंही त्यांनी फील्ड निवडली तर मी त्यांना एवढं सांगेन की तुम्ही जे निवडलेलं स्वप्न आहे ते 100% पूर्ण करा. आणि किती अडचणी येऊ द्यात, की माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या मनात जर जिद्द असेल तर आपण पूर्ण करू शकतो. मग ते स्वप्न आपलं असू देत किंवा आपल्या आई वडिलांचं असू देत, जर ठरवलं तर ते पूर्ण होऊ शकतं. मॅडम, मला विचारायचंय की ज्यावेळेस आता तुम्ही पायलट झाल्यानंतर प्रथमच गावामध्ये आला आणि संपूर्ण गावकऱ्याने तुमचं जल्लोषात स्वागत केलं, तर तुम्हाला तो क्षण कसा वाटतो?
जेव्हा मी गावामध्ये आले सर्वांनी गावकऱ्यांनी माझ्या जल्लोषात स्वागत केलं त्यावेळेस मला असं वाटलं की मी खऱ्या अर्थाने सक्सेस झाले. आणि नंतर माझ्या मम्मी पप्पाचा फेस बघून तर मला असं वाटलं की आज खरंच मी काहीतरी कमवलं, काहीतरी मिळवलं. तो त्यांचा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत आहे. मॅडम, मला विचारायचं आहे की पायलट होण्याची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने असते? पायलट बनण्याचा क्रायटेरिया म्हणजे त्याला 5 पेपर असतात. जसे की DGCA चे 5 पेपर आणि एक पेपर म्हणजे WPCचा RTR म्हणून असतो. तसे त्याच्याबरोबर 200 तासाचं फ्लाइंग असतं. तर त्याच्यामध्ये 185 तास सिंगल इंजिनवरती आणि 15 तास मल्टी इंजिनवरती करवले जातात. आणि तसंच आपल्याला फ्लाइंगसाठी आपल्याला मेडिकल चेकअप लागतं, त्याला क्लास 2 बोललं जातं. आणि आपल्याला CPL लायसन म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्ससाठी आपल्याला क्लास 1 मेडिकल रिक्वायर्ड असतं.